असं गमतीमध्ये म्हटलं जातं की जी मुलं बाईक चालवतात त्यांचं पहिलं प्रेम हे त्यांच्या बाईकवरतीच असतं। कोल्हापुरात सुद्धा आपला एक भाऊ आहे की ज्याची आणि त्याच्या बाईकची लव्ह स्टोरी खूपच भन्नाट आहे, खूपच अनोखी आहे। चला तर मग पाहूया ही लव्ह स्टोरी नेमकी आहे तरी काय। भावानं मारली गाडीवर टांग आणि पोरींची लागली रांग। भावाना आजच कोळा तुझा। त्याचं काय झालं माहितीये काय, आमच्या भावाला बी गाडी चालवायची होती पण उंची आडवी आली हो। मग काय भावानं चॅलेंज घेतलं, काय बी झालं तरी गाडी तयार करायचीच। दोस्त बी म्हणाले हा ना गाडी जोरात। असं बाकीची गाडी चालवत होते, मी पण बघत होतो। मग मला पण वाटलं आपण पण कधी पण चालवावे म्हणून मी कल्पना सुचली मला आपण पण तयार करून घेऊ म्हणून। माझ्या मित्रांनी पण मला मदत केली। कुठले मिस्त्री म्हणजे कुठं काय मोठं मध्ये यायची, मग ते मिस्त्रींना मी बोललो, मग त्यांनी सांगितलं तुला तयार करून देतो। पण भावा हे काय आठवड्यात झालेलं नाही, 2 वर्ष लागली राव। फार मेंदूला अटॅक आला, पण 2 वर्षांत जे काही तयार झालंय की नाही ते लईच भारी आहे। आस्वली मिस्त्रींची कमाल हो। आमच्याप्रमाणे त्याला देखील बाईक चालवण्याची हौस होती, त्यामुळे आम्ही बरेच मिस्त्री कोल्हापुरात म्हणजे बघितले। त्यांनी आम्हाला सांगितलं की म्हणजे बाईक आम्ही करू शकत नाही किंवा हे त्याची इच्छा होती त्यामुळे शाहूपुरीमध्ये आस्वले मिस्त्रींकडे आपण ही गाडी तयार केली आहे। आता जेवढी उंची तेवढीच बाईक पाहिजे, गिअर बी तेवढाच, हँडल बी तेवढंच। बारका असलं म्हणून काय झालं, भल्या भल्या गाड्यासनी आमची डार्लिंग मागं टाकत्या। तसेच रेडीमेड बाईक्स वगैरे पण ह्या हाईटच्या मिळत नाहीत, त्यामुळे त्याला असं वाटलं की आपण एक तयारच करून घेऊया। त्यामुळे मिस्त्रीने आपल्याला बाईक तशी करून दिली। गाडी आता फुल कंडिशनमध्ये आहे। भावाची राईड आणि कोल्हापुरात वातावरण टाईट। 110 सीसी इंजिन आहे, 4 गिअर आहेत, रिव्हर्स गिअर बी आहे, डोळं पांढरं पडतील एवढं लाईट आहेत। ब्रेक असला की गाडी जागच्या जागी थांबल। तसेच आरटीओचा परवाना देखील आम्ही म्हणजे प्रयत्न करणार आहे त्यासाठी। त्याचे ऑलरेडी कागदपत्र देखील आहेत त्या बाईकची, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही। त्यामुळे आम्ही त्या आरटीओ सरांना देखील भेटणार आहे। भावाकडनं आम्ही बी एक राईड घेतली आणि शायनिंग मारून घेतलं। तुमच्याकडे असतील हो लाखाच्या गाड्या, पण 2 वर्ष डोकी भाजून स्कीमा करून पिट्टा पाडून तयार झालेली गाडी फक्त आमच्याकडेच आहे। म्हणून भावा एकच म्हणतो, तुझं एकट्याच खटक्यावर बोट, बाकी सगळ्यांच्या गाड्या जाग्यावर पलटी। रणजित माझगावकर, एबीपी माझा, कोल्हापूर।